वेलकम टू माय यूट्यूब चॅनल केम्फेनेटिक कॉस्मॉस. आज मी एक खूप महत्त्वाची जाहिरात घेऊन आलोय. तर महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड यामध्ये केमिस्ट्री ह्या पदासाठी वॅकन्सी आलेली आहे. तर ह्यामध्ये विविध पदासाठी ते जागा भरणार आहेत. तर ह्यामध्ये बाकीच्या मी स्किप करतो कारण त्यासाठी एक्सपिरियन्स लागतोय. तर ज्यासाठी एम-एस-सी किंवा बी-एस-सी वाले एलिजिबल आहेत, त्यांच्यासाठी जी पोस्ट सुटेबल आहे त्याच्यावर मी डायरेक्ट तुम्हाला घेऊन जातोय. इथं बघू शकता असिस्टंट केमिस्ट. तर असिस्टंट केमिस्टसाठी 68 व्हॅकन्सी आहे आणि कॅटेगरी वाईज तुम्ही बघू शकता इथं की कुठल्या कॅटेगरीसाठी किती व्हॅकन्सी आहे. तर ही पण असिस्टंट केमिस्टसाठीच आहेत, पण टोटल 10% व्हॅकन्सी जी आहेत एम-एस-सी एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री वाल्यांसाठी त्यांनी रिझर्व्ह करून ठेवली. तर जी काही टोटल व्हॅकन्सी आहे ती 75 आहे. तर 75 पैकी 68 जे आहेत ते कॉमन ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक किंवा एन्व्हायरमेंटल केमिस्ट्रीसाठी आहेत आणि त्यापैकी 7 जे आहेत त्या फक्त एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री वाल्यांसाठी त्यांनी रिझर्व्ह करून ठेवल्यात. नंतर आहे ज्युनियर केमिस्ट. त्याच्यासाठी सुद्धा ह्या 44 प्लस ह्या 5 अशा 49 जागा आहेत. त्यापैकी रिझर्व्ह कॅटेगरीसाठी सुद्धा त्यांनी रिझर्व्ह करून काही ठेवलेले आहेत. तर टोटल जे काही 10% आहेत त्या एम-एस-सी एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री वाल्यांसाठी त्यांनी रिझर्व्ह करून ठेवला. आता आपण जाऊयात एलिजिबिलिटी क्रायटेरिया. तर डायरेक्ट असिस्टंट केमिस्टकडे जाऊत आपण, ज्यासाठी फ्रेशर एलिजिबल आहेत. तर इथे तुम्ही पे स्केल बघू शकता, खूप चांगला आहे, ज्याचा कोड आहे पोस्ट कोड HR04. तर ज्यांचं बी.टेक एम-एस-सी केमिस्ट्री इन आयदर ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक और एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री किंवा बी.एस-सी केमिस्ट्री. तर इथं अट काय माहिती आहे का, जर तुमची एम-एस-सी किंवा बी असेल तर एक्सपिरियन्सची गरज नाही, बट फक्त बी-एस-सी असेल तर 3 वर्ष एक्सपिरियन्स लागतो. ठीक आहे, म्हणजे एम-एस-सी वाले फ्रेशर्स, एम-एस-सी फ्रेशर वाले सुद्धा फॉर्म भरू शकतात. नंतर दुसरी जी पोस्ट आहे ज्याच्यासाठी आपण जे फ्रेशर आहेत ते इलिजिबल आहेत. याच्यामध्ये ज्युनियर केमिस्ट साठी जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो बी किंवा बीटेक एम-एस-सी केमिस्ट्री आयदर इन ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक और एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री किंवा बी-एस-सी केमिस्ट्री. बी-एस-सी वर सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता. अँड नो एक्सपिरियन्स इज नेसेसरी, एक्सपिरियन्सची गरज नाही आहे. ठीक आहे. आता महत्वाचा मुद्दा की याचं सिलेक्शन कसं होतं. तर जनरली जी मागच्या वेळेस ज्या व्हॅकन्सीज निघाल्या होत्या त्यावेळेस त्यांनी एक्झाम ठेवली होती की, आणि त्याच्यामध्ये हा सिलेबस होता. थोडस आपण डिटेलमध्ये बघूता. त्याच्यामध्ये प्रोफेशनल नॉलेज आहे, त्याचे 60 क्वेश्चन होते आणि त्याची मार्किंग होती 120 मार्क्स, आणि बाकी जे आहेत ते त्याचे 60 मार्क्स होते. म्हणजे 60 हे मार्क्स, 60 आणि हे 120 अशी टोटल 180 मार्क्सची त्यांनी एक्झाम ठेवली होती. हे जे 120 मार्क्स आहेत ते आपले केमिस्ट्रीसाठी आहेत, जे की स्पेसिफिक सब्जेक्ट वर जागाच्या निघालेल्या आहेत, त्याला आपण प्रोफेशनल नॉलेज असं म्हणतो. आणि इथं बघू शकता की 60 क्वेश्चन 120 मार्क्स, म्हणजे एक जो क्वेश्चन आहे तो 2 मार्क्ससाठी आहे. आणि बाकीच्यांमध्ये ज्या मार्किंग स्कीम आहे ती कशी, एक क्वेश्चन 1 मार्क, 1 क्वेश्चन 1 मार्क. ठीक आहे, 60 क्वेश्चन 60 मार्क. बट इथे कसं 60 क्वेश्चन 120 मार्क्स. आणि ही जी एक्झाम आहे ती इंग्लिशमध्ये होते, फक्त मराठी जी आहे ती आपल्या मराठीमध्ये होते. आणि याचा टाइम जो आहे, ड्युरेशन जे आहे ते 2 आवर म्हणजे 120 मिनिट्स आहे. ठीक आहे, म्हणजे हे 60 क्वेश्चन, हे 60 क्वेश्चन, 120 क्वेश्चन 120 मिनिट्स. आता आपण बघूया की आपले जे 120 मार्क आहेत, 120 जे मार्क आहेत ते केमिस्ट्रीसाठी आहेत. तर ते कसे आहेत, तर ज्युनियर केमिस्ट जी पोस्ट आहे त्यासाठी फक्त UG लेवल केमिस्ट्री, त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकल बघू शकता. त्यांनी असं स्पेसिफिक मेन्शन नाही केलंय, पण ह्याच प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरच्या बेसिसवर मी हे डिनोट केलंय. आता बघूत आपण असिस्टंट केमिस्ट. तर याच्यामध्ये काय माहिती का, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकल प्लस TPS केमिस्ट्री, ही जी केमिस्ट्री आहे ती त्यांनी एक्स्ट्रा ऍड केली आहे. यामध्ये 25% इच टॉपिक त्यांनी घेतलेला होता
मागच्या वेळेस, ठीक आहे. म्हणजे 15 ऑर्गॅनिक, 15 फिजिकल इनऑर्गॅनिक, TPS असे करून टोटल 60 क्वेश्चन्स आहेत. आणि एक क्वेश्चन 2 मार्कसाठी म्हणजे 15चे 30 आणि 60 क्वेश्चनचे 120 मार्क्स, ठीक आहे. आता हे झालं एक्झाम पॅटर्न. आता आपण बघूयात मार्क्सचा कट ऑफ काय होता. तर हा ज्युनियर लॅब केमिस्ट साठीचा कट ऑफ आहे. तर मागच्या वेळेस जो कट ऑफ होता तो ओपन साठी होता 122, म्हणजे एकच सीट होती बहुतेक ओपन साठी. त्यामुळे जो काही टॉपर होता तोच त्याचा कट ऑफ होता. म्हणजे 120 पैकी फक्त 74 होते. आणि 120 पैकी 74 वर हा ज्युनियर लॅब केमिस्ट साठी टॉपर होता, ठीक आहे. सॉरी, हे 120 पैकी 74 आणि 180 पैकी 122, म्हणजे 180 पैकी 122 वर टॉपर होता, ठीक आहे. नंतर ST मध्ये बघू शकता तुम्ही, हे 180 मार्क्स हे आहेत आपले प्रोफेशनल नॉलेज, केमिस्ट्री, मराठी, इंग्लिश, रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असे 93 आउट ऑफ 180 वर कट ऑफ होता. इथं इंटरव्ह्यू नसतं. इथं काय असतं माहिती का, असिस्टंट लॅब ज्युनियर लॅब केमिस्टसाठी फक्त एक्झाम असते आणि असिस्टंट लॅब केमिस्टसाठी काय असतं, एक्झाम प्लस इंटरव्ह्यू असतो. तर इथं फक्त एक्झाम असते. त्यामुळं जो काही फायनल कट ऑफ आहे तो याच आउट ऑफ 180 मार्क्स पैकी लागतो, ठीक आहे. NT 102 मार्क आउट ऑफ 180, 110 मार्क्स NTB साठी 105, 110 105, ठीक आहे, OBC साठी. आणि हा आहे EW साठी कट ऑफ किती, 111 आउट ऑफ 180. इतके वॅकन्सीज फक्त एक किंवा दोन अशा वॅकन्सीज आहेत. तरी पण कट ऑफ तुम्ही बघू शकता की किती लो आहे. तर माझ्या मते कदाचित मागच्या वेळेस जी एक्झाम झाली होती त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते खूप आधी आलं होतं आणि एक्झाम 2 या 3 वर्षाच्या नंतर झाली होती. त्यामुळं खूप लोकांचं याच्याकडे लक्ष नव्हतं आणि अचानक याची डेट आली आणि एक्झाम होऊन गेली. त्यामुळं कदाचित त्यावेळेसचा कट ऑफ जो आहे तो लो गेला. बट यावेळेस कदाचित माझ्या मते कट ऑफ थोडा हाय जाऊ शकतो. दुसरी आहे असिस्टंट लॅब केमिस्ट, ह्या पदासाठीचा कट ऑफ मागचा कधी 2022चा आहे, हा आता 25 चालू आहे. तर इथं बघू शकता तुम्ही, टॉपर जो आहे तो 130 आउट ऑफ 180 आहे. बट इथं काय माहिती का, ही रिटर्न आहे टोटल आउट ऑफ 180 आणि हा जो आहे तो इंटरव्ह्यू आहे, म्हणजे 180 मार्क्स आणि इकडे जो आहे तो इंटरव्ह्यू 50 मार्क्स. तर याचं जे काही कन्व्हर्जन आहे त्यांनी 180चं 70 मध्ये केलं रिटर्नचं आणि इंटरव्ह्यूचं 50-30 मध्ये केलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल 180 इक्वल टू 70 असेल तर इथे किती झाले, 130 मार्क्स आले त्यांना किती पैकी, 180 पैकी 130 मार्क्स. तर 180 इक्वल टू 70 असेल तर 130 इक्वल टू किती, असंच त्यांनी सेम टू सेम असं केलं. 180चं 70 मध्ये आणि 50चं 30 मध्ये आणि टोटल जे आहेत ते काय केलं मग 70 + 30 असे 100 मार्क्स पैकी त्यांनी कट ऑफ लावलाय. तिकडं इंटरव्ह्यू नव्हता आणि इकडं रिटर्न प्लस इंटरव्ह्यू आहे. तुम्ही कट ऑफ बघू शकता, इथं पण बघू शकता बघा, 180 पैकी फक्त 101, 84, 97 इतका लो स्कोर आला होता. फक्त माझ्या मते 100च्या वरी 7-8 जण असतील फक्त. आणि जो टॉपर होता 130 आउट ऑफ 180. बाकीचा कट ऑफ तुम्ही बघू शकता इकडं, ST, FJ, ठीक आहे, NTC, NTD, SBC, OBC, OBC, ठीक आहे. तर माझं असं मत आहे की व्हॅकन्सी खूप चांगली आलेली आहे आणि तुम्ही सगळ्यांनी अप्लाय करावं. कारण कसं माहिती का, जरी आपण एखाद्या एक्झाम मध्ये क्वालिफाय जरी नाही झालो का नाही, तरी आपल्याला कळतं की नेमकं एक्झाम कशी होती, एक्झामचा पॅटर्न काय असतो आणि जी मनामध्ये जी भीती असते का नाही, तर ती भीती निघून जाते. त्यामुळं मला असं वाटतं की सगळ्यांनी फॉर्म भरायला पाहिजे. थँक्यू.